आणि आता महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा। काही टिनपाट मुंबईत ठाकरे गटाचं नीलम गोऱ्हेंच्या विरोधात आंदोलन। नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांची भेट घेतली। अजित पवारांची वकील शिवाजी जाधव यांच्याशी फोनवरून चर्चा। सीमा प्रश्नाच्या आंदोलनात शिंदेंचं नाव कधी दिसलं नाही। सीमा भागाचा कारभार शिंदेंकडे असताना ते कधी बेळगावला गेले नाहीत। शिंदेंना अटकेची भीती, त्यामुळे ते सीमा भागात गेले नाहीत। संजय राऊत यांची टीका। राऊतांना सीमावाद माहिती नाही, बकवास करून काम कमी आणि मनोरंजन होऊ शकतं। संजय शिरसाट यांचा संजय राऊतांवर पलटवार। कर्नाटकची दादागिरी सहन करणार नाही, केंद्रानं हस्तक्षेप करून कर्नाटकचा विषय मिटवला पाहिजे। कर्नाटक सरकारचा आंदोलनाला पाठिंबा। मंत्री गिरीश महाजन यांची कर्नाटकच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया। पुण्याच्या स्वारगेटमधून कर्नाटकला जाणारी बससेवा बंद। पुण्यातील बससेवा केवळ कर्नाटक सीमेपर्यंतच जाणार असल्याची माहिती। दरम्यान एसटी चालकाच्या तोंडाला काळं फासण्याच्या घटनेआधी दररोज 7 बसेस जात असल्याची माहिती। आंदोलनासंदर्भात गावकऱ्यांसोबत चर्चा होईल। उद्या शिष्टमंडळ एसपी नवनीत कावत यांच्याकडे जाईल। धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। काँग्रेसच्या शिष्टमंडळानं धनंजय देशमुख यांची भेट घेतली। काँग्रेस मस्साजोग ते बीड सद्भावना यात्रा काढणार। काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांची माहिती। ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतली। दीपक केदार आणि धनंजय देशमुख यांच्यात चर्चा। महादेव मुंडे हत्या प्रकरणात काल तिघांची चौकशी। पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलीस उपअधीक्षकांच्या मदतीसाठी आणखी एक विशेष पथक स्थापन केल्यानंतर आतापर्यंत जवळपास 60 जणांची चौकशी। आमदार सुरेश धस यांनी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात नागपुरात आंदोलन। नरेंद्रचार्य महाराज परिवाराकडून नागपुरात आंदोलन। विजय वडेट्टीवार यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप। शरद पवारांचे स्वीय सहाय्यक राहिलेल्या तुकाराम धुवाळी यांचं 19 फेब्रुवारी रोजी निधन। आज शरद पवार यांनी धुवाळी यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। लाचारी स्वीकारली असती तर कोणत्याही पक्षाचा पाठिंबा घेऊन आमदार होता आलं असतं, मात्र शेतकऱ्यांसाठी बोलेल अजून पडलो तरी परवा नाही। बच्चू कडू यांची प्रतिक्रिया। मराठी राजकारण्यांनी दिल्लीत टिकण्याची महत्त्वाकांक्षा ठेवली पाहिजे। स्थानिक ठिकाणी एवढी कामं असतात की दिल्लीत वेळ देता येत नाही। पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंना इतके धक्के बसले की त्यांना सावरता लक्षात येईना। विखे पाटील यांचा उद्धव ठाकरेंना टोला, तर 10 वेळा साड्या बदलणारे लोक राऊतांचा विखेंवर निशाणा। राज्यातील शिक्षण सेवकाच्या व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यस्तरीय शिक्षण परिषद घेतली जाणार। परिषदेच्या माध्यमातून शिक्षण सेवक पद रद्द करण्याचीही मागणी होणार। सिंधुदुर्गातील वैभववाडीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून एकमेव अर्ज दाखल। एकच अर्ज आल्यानं श्रद्धा रावराणे यांच्या निवडीची दाट शक्यता। सोमवारी नामनिर्देशन पत्र दाखल। 24 फेब्रुवारीला निवडणूक। बाजार समित्यांची उद्या बाणेरमधील बंटारा भवनात राज्यस्तरीय परिषद। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन। परिषदेला जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे उपस्थित राहणार। अजित पवारांच्या आमदारांची मंगळवारी महत्त्वाची बैठक। देवगिरीवर बैठकीचं आयोजन, कामांचा आढावा घेणार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हाध्यक्षही उपस्थित राहणार। बुलढाण्यातील अफूची शेती पकडणं ही राज्यातील मोठी कारवाई। अफू शेतीमागे राजकीय व्यक्ती असल्याची शक्यता नाकारता येत नाही। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून संशय व्यक्त। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या 2 पदाधिकाऱ्यांची 1 वर्षासाठी सिंधुदुर्गातून हद्दपारी। कणकवली तालुका अध्यक्ष अनंत पिळणकर आणि युवक अध्यक्ष देवेंद्र पिळणकर यांच्यावर हद्दपारीची कारवाई। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मुंबई पालिकेसाठी मोर्चे बांधणी। चेंबूरमध्ये 26 फेब्रुवारीला मराठी दिनानिमित्तानं कार्यक्रम। विविध मान्यवरांचा सन्मान केला जाणार, तर अजित पवारांचे सर्व बडे नेते, मंत्री आणि आमदार उपस्थित राहणार।